नागपुरात 17 मार्च रोजी रात्री 2 गटातील वादातून हिंसाचाराची घटना घडली। शहरातील महाल भागात वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीची घटना समोर आली। पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून शांतता राखण्याचं आवाहन सर्वसामान्यांना केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 22 मार्च रोजी नागपुरात झालेल्या घटनेचा आढावा घेतलाय। नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना या घटनेबद्दल ही माहिती दिली आहे। त्यांनी म्हटलंय, औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली, त्या संदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली। कुराणाच्या आयात लिहिलेली आयात जाळली असा अपप्रचार झाला आणि मोठ्या प्रमाणात जमाव संध्याकाळी झाला। आतापर्यंत 104 लोकांची ओळख पटली असून 92 लोकांना अटक करण्यात आली आहे। तसेच 12 विधी संघर्ष बालक आहेत, त्यांच्यावर या कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे। याहीपेक्षा जास्त लोक अटकेत घेण्याचा पोलिसांचा मानस आहे। जो व्यक्ती दंगे करताना आणि त्यांना मदत करताना दिसतोय, ज्या लोकांनी ही घटना घडावी म्हणून सोशल मीडियावर पोस्ट केल्या, त्यांना सहआरोपी केले जाणार आहे। येत्या 3 ते 4 दिवसात नुकसान भरपाई दिली जाईल। सध्याच्या निर्बंधामुळे व्यापारावर परिणाम होतोय, पण शिथिलता आणावी हा विचार सुरू आहे। पण पोलीस सजग राहतील। आता दंगलीत झालेले नुकसान हे दंगलखोरांकडून वसूल केले जाईल। दंगलखोरांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। आता दंगलखोरांना सरळ केलं नाही तर त्यांच्यावर वचक बसणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं।